नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये अदिराच्या हाताला लागल्यामुळे खूप गोंधळ होतो. आता मात्र मल्लिका आणि अंशुमनचा चांगलाच माज उतरतो. समर अदिराला पकडतो आणि खूप रडत असतो. आता सगळेच अदिराला घेऊन जातात. स्वानंदीला आजी सावरत असते आणि म्हणते, स्वानंदी बोल ना, तू बोलत का नाही? स्वानंदी रडवेल्या आवाजाने म्हणते, माझा ना श्वास कोंडल्यासारखा झालाय. त्याच वेळेस समर येतो आणि सगळं ऐकत असतो. स्वानंदी म्हणते, मला खूप वाईट वाटतंय की या सगळ्याला मीच जबाबदार आहे. माझं लग्न होत नाही म्हणून रोहन लग्न करत नाही आणि त्यामुळे अदिराला सफर करावं लागतंय. त्या बिचारीचे ह्यामध्ये काही दोष नाही. आज जर तिला काही झालं असतं ना, मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. मी काय करू मला काहीच कळत नाही. ह्या लोकांसाठी लग्न हीच एक गोष्ट आहे. माझं लग्न नाही झालं तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. मग माझं लग्न झाल्यानंतर माझं वाटोळं झालं तरी चालेल. फक्त या सगळ्यांना माझं लग्न करायचं आहे आणि नेमकी तेच होत नाही आहे. आणि सगळ्यांचा हट्ट आहे की मी लग्न करावं, पण मला नाही कळत आहे आता. आजी म्हणते, तू लग्न करशील? नाही म्हणजे माझ्या पाण्यात एक मुलगा आहे आणि स्वानंदी खूप चांगला आहे बरं का. आपल्या कुटुंबावर भरभरून प्रेम करतो. अगं तुझ्यावर पण खूप प्रेम करेल. नाही म्हणजे तुझी हरकत नसेल तर तुला चालेल का तो मुलगा? स्वानंदी म्हणते, नाही कळते मला आता. त्यामुळे ज्या कुठल्या धोंड्याशी लग्न करायचे ते सांगा, करते मी. आजी तिला अडवत म्हणते, अगं मग कुठल्याही धोंड्याशी करण्यापेक्षा माझ्या धोंड्याशी कर की लग्न. आता समर शॉकून बघायला लागतो. तेवढ्याच स्वानंदी मागे बघते. आजी म्हणते, मला ह्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती असावी असंच वाटतं. तुम्ही दोघं ना एकमेकाशी लग्न करा. आता स्वानंदी समरकडे बघायला लागते. आजी म्हणते, हे बघा जास्त विचार करू नका. ज्या अर्थी हे लग्न मोडलं त्या अर्थी तुम्हीच एकमेकासाठी आहे आणि तुम्हाला एकत्र आणण्यासाठी देवाने हा दिवस आणला. आणि हे बघा तुम्ही लग्न केलं तर अदिराचं पण लग्न होणार. आता समरला आठवतं अदिराने हात कापलेला आणि तू लगेच म्हणतो, आता मला कुठल्याही गोष्टीपेक्षा अदिराच्या जीवाची जास्त भीती वाटते. आता स्वानंदीला बाबा आठवतात. ते बेडवर झोपलेले, पण ते सारखे उठतात आणि गोंधळून इकडे तिकडे बघतात. ती बाबांना पण एवढा स्ट्रेस नाही सहन होणार. आता समर तिला विचारतो, आता इलाज नाही आहे ना, किती नको असलं तरी? स्वानंदी आता मान हलवते. आता मात्र आजीला खूप आनंद होतो. ती चला चला मग साखरपुडा करूया. आणि आनंदाने म्हणते, माझ्या पिंट्याचं लग्न ठरलं. चल चल स्वानंदी, तुला मस्त तयार करते. आता आजीच्या आनंदामुळे एकदम वातावरण फुलून जातं. ती पिंट्या मी आलेच हां. समोरून तो आजी, अगं तू कुठे चाललीस? ती अरे ही आनंदाची बातमी मी सगळ्यांना देऊन येते. आता आजी निघून जाते, पण समर स्वानंदीकडे बघत असतो आणि स्वानंदी समरकडे. आता साखरपुड्याचे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.